नमस्कार, मी नामदेव पाटील ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट LLP नाशिक कंपनीद्वारे आज आम्ही निळकंठ धर्माजी भदानी मुक्काम पोस्ट खिरमानी तालुका बागलाण जिल्हा नाशिक यांच्या प्लॉटवरती आहे. नमस्कार निळकंठ साहेब. नमस्कार. मला सांगा, तुम्ही हा जो प्लास्टिकचा विचार कधीपासून केला, तुमचं क्षेत्र किती आणि किती एकरवरती तुम्ही प्लास्टिक टाकलेलं आहे? माझं क्षेत्र हे 4 एकर आहे. 4 एकरमध्ये मी 3 एकराला ह्या वर्षी पहिल्यांदा स्ट्रक्चर प्लास्टिक टाकलं. मुळात मी माझं स्ट्रक्चर करतानाच प्लास्टिकच्या नियोजनातून स्ट्रक्चर मी 2017 सालीच केलेलं होतं. ओके. पण त्यावेळेस ह्या गोष्टींची माहिती नसल्या कारणाने प्लास्टिक टाकायला खूप उशीर झाला. आणि सलग 2-3 वर्षे माल निघाले. 2-3 वर्षे खूप पावसाचा फटका बसला. पण मग आपल्या हलगर्जीपणामुळे थोडा उशीर झाला. मुळात म्हणजे 2 वर्ष आधीच जर प्लास्टिक टाकला असता तर अजून द्राक्षामध्ये खूप काही प्रगती साधायला मिळाली असती. पण ह्या वर्षी प्लास्टिक टाकल्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे 90% मला खूप समाधान मिळालं. कारण जे प्लॉट आमच्या फ्लॉवरिंगमध्ये गळकुजीत 100% लॉस होणार होता तो वाचला. त्याच्यानंतर आता परतीच्या पावसाने जेव्हा आमचे माल पूर्णतः पाणी टच झालेलं होतं आणि त्यात माल आमच्या जमिनींना 90, 95, 100 दिवसाला माल तयार होतात. तर त्या टप्प्यातच खूप पाऊस झाला भरमसाठ. म्हणजे 70-80 mm पर्यंत पाऊस या परिसरात पडलेला आहे. तरी ह्या पावसात सुद्धा फक्त आणि फक्त प्लास्टिक कव्हरमुळे आमचे माल आज टिकून राहिलेले. दुसरं असं, तुम्ही प्लास्टिक आणि ओपन फील्डमध्ये प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय फरक वाटलं? फरक असा आहे की नंबर ऑफ स्प्रेज जे आहेत त्यांचं खूप बचत होते. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून तुमचं प्रॅक्टिकली नॉलेज वापरून आणि जे तुम्हाला काम करायचे ते एकदम स्पेशल ऑब्झर्वेशनच्या अंडर जर तुम्ही सगळे प्लॉटाची काळजी घेतली तर तुम्हाला केव्हा कधी कसा स्प्रे द्यायचा हे सर्व बरोबर समजतं. म्हणजे ओपनमध्ये खूप स्प्रेइंग करायला लागतं. बाग पोंग्यात असेल, फ्लॉवरिंगमध्ये असेल आणि अशा एखाद्या क्रिटिकल स्टेजेसला खूप स्प्रेज करायला लागतात. पण प्लास्टिकमुळे तुम्हाला 2-2, 3-3, 4-4 दिवस स्प्रे करायची गरज येत नाही. पण मग बऱ्यापैकी तुम्हाला बागेवर वॉच ठेवणं हे गरजेचं आहे. पॅनिक सिच्युएशन तयार होत नाही पेपरमध्ये की आज माझा बाग पोंग्यात आहे, पाऊस आला, मग मी काय म्हणतो पोंग्यात जर स्प्रे केला नाही तर डावणीचा प्रादुर्भाव वाढणार आहे, त्याच्यासाठी मी लगेच स्प्रे करणार आहे. पण मग पेपरमध्ये ह्या 99% या समस्यांना मला तोंड द्यावंच लागलं नाही. म्हणजे 14 दिवसापर्यंत फेलफूट येईपर्यंत बागेत कमी जास्त आमचे 20-22 स्प्रे व्हायचे. ह्या वर्षी आमचे 6 ते 7 स्प्रे झाले. हार्डली 6 ते 7 स्प्रे झाले. म्हणजे जवळजवळ 50% 60% वर स्प्रे वाचले. अजून काय वाटलं तुम्हाला की बाबा ओपन प्लॉटमध्ये आणि प्लास्टिक प्लॉटमध्ये ओपन आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला छाटणी घेता त्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? स्प्राउटिंग एकसारखं आहे. जर तुम्ही छाटणीच्या आधी पेपर टाकला तर तुमची स्प्राउटिंग युनिफॉर्म एकसारखी येणार म्हणजे येणार. म्हणजे माझ्या ज्या प्लॉटाला 16व्या 17व्या दिवशी फेलफूट यायची, 14व्या दिवशी एकसारखी त्याची फेलफूट आली. एकही मागे नाही पुढे नाही. निळकंठ साहेब, तुमचं आहे ना, मला वाटतं शिक्षण थोडं ॲग्रिकल्चर मधलं आहे. मला तुमचं पूर्ण शिक्षण सांगा आणि तुम्ही आज ह्या भागातील लोकांना कसं मदत करताय ते पण सांगा. नक्कीच. मी 2017 साली MSc केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री पास होऊन शेतीमध्ये आलो. तर गत 5-6 वर्षापासून मी द्राक्ष शेतीत पूर्णतः लक्ष देतोय. माझ्याकडे शरद सीडलेस आहे, थॉम्सन 3 एकर आहे. दरवर्षी प्लॉट चांगले निघतात. मुळात मागच्या वर्षी पण माल पूर्णतः एक्सपोर्टला गेले. ह्या वर्षी पेपरमुळे क्वालिटी चांगली राहिली. आणि शेतकऱ्यांना जर पेपर कव्हर केलं तर एक मेंटली हॅरॅसमेंट किंवा मानसिक टेन्शन जे असतं ते बऱ्यापैकी कमी होतं. कारण बाग आपलं पोंग्यात आल्यानंतर खूप टेन्शन वाढतं, त्याच्यानंतर बाग फ्लॉवरिंगमध्ये आल्यानंतर टेन्शन वाढतं आणि शेवटी बाग तयार असल्यावर तर झोपच येत नाही खरं सांगायचं म्हणजे. याच्यामुळे काय झालं, आता भरपूर पाऊस पडला, 8 दिवस भरमसाठ पाऊस पडलाय पण कुठेही क्रॅकिंग नाही. पण 100% ते नाही सांगू शकत. पण मग आमचं मेंटली जे टेन्शन होतं, आत्ता सुद्धा पाऊस पडल्यानंतर इथं 50-60% क्रॅकिंग झाली असती म्हणजे तो प्लॉट निसाई करा विका हे एक मानसिक टेन्शन खूप राहिलं असतं. पुढे मार्केटची अडचण आली असती. पण आज पेपरमुळे आम्हाला ह्या कुठल्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागलं नाही. एक चांगला त्याचा बेनिफिट खूप आहे. फक्त त्याला पेपरमध्ये कीटक खूप सांभाळायला लागतील. मिलीबग घ्या, कॅटरपिलर घ्या, उडद्या घ्या, यांच्यावर तुम्हाला मेनली फोकस ठेवायलाच लागेल. कारण पेपर आच्छादनामुळे त्याला तिथं पोषक वातावरण तयार होतं आणि तिथं कार्य करत होतं, बऱ्यापैकी कार्य करतो. पण मग ते जर तुम्ही अंडर ऑब्झर्वेशन प्रॉपर कामं केलेत
तर मग ती ही समस्या जाणवणार नाही. तुम्हाला असं कधी कधी वाटलं म्हणजे त्या कुठला असा पिरियड तुम्ही सांगू शकाल की त्या काळामध्ये तो कीटक खूप वाढतो? दमट वातावरण तयार झालं, पाऊस पडल्यानंतर जे ऊन पडायचं ना दुसऱ्या दिवशी, हां. त्या वातावरणात मिलीबग वाढतो हं. आणि कॅटरपिलरची उत्पत्ती खूप प्रमाणात होती. खूप प्रमाणात हो. होती. मग त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी मग प्रिव्हेंटिव्ह घ्या किंवा तुम्ही क्युरेटिव्ह कुठली औषधे घेता हे डिपेंड करतं. म्हणजे तुमचं त्या बागेत किती लक्ष आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. जर तुम्ही बागेतच नाही गेले तर मग त्याचा उद्रेक होणार, ते वाढणार, त्या गोष्टी होतात. एक मुद्दाम तुम्हाला विचारावासा वाटतो, म्हणजे एक प्रश्न होता. तुमचं MSc ॲग्री झालेलं आहे, त्यातून तुम्ही म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये केलेलं आहे हो. आणि एखाद्या कंपनीचा जॉब, तुम्हाला चांगल्या कंपनीचा जॉब मिळू हो, शकला मिळाला असता, असता. पण तुम्ही शेतीकडे वळलात. हे कसं काय? म्हणजे काय होतं, तुम्ही आज यंग आहात, ठीक आहे, तुमच्या वडिलोपार्जित जमीन आहे, सगळं आहे, हो, हो. द्राक्ष आहे, पण वडील सुद्धा त्या काळामध्ये किती झोपले असतील किंवा किती हो. टेन्शन घेतलं असेल, हे सगळं तुम्ही पाहत असताना सुद्धा तुम्ही परत शेतीकडे वळलात. 100%. याचं कारण काय? मुळात कसं होतं साहेब, आमचा हा भाग पूर्ण डाळिंबाचा बेल्ट होता. बर. एक काळ होता की ह्या आमच्या गावात फक्त आणि फक्त डाळिंब येत होतं. पण 2014 नंतर आमच्याकडे तेल्या मर रोगाने एवढं थैमान घातलं की नाईलाजाच तो आम्हाला पीक बदलायला लागलं. नाही तर आमच्या परिसरात द्राक्ष हे पीक कोणालाच माहीत नव्हतं. बर. मग जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये राहायचं आहे तर पीक बदलायला लागेल, त्यानुसार कामं करायला लागतील. आणि शेतीची आवड होती, द्राक्ष शेती अशी आहे, तिच्यात तुम्ही व्यवस्थित नॉलेज घेतलं, व्यवस्थित जर प्रॉपर कामं केलेत ना हां. तर यश नक्कीच आहे, संपादित नक्कीच करता यश आहे. पण मग लोकांना तेवढं त्याला वेळ द्यायला लागेल. द्राक्ष शेतीला वेळ देणं गरजेचं आहे, नाही, आज- अभ्यास करणं गरजेचं आहे. आज आणि मुळात आता हे क्रॉप कव्हरमुळे जी द्राक्ष शेती धोक्याची शेती म्हणून ओळखली जात होती, हां. म्हणजे जिच्यात अनियमितता खूप होती, ह्या क्रॉप कव्हरमुळे तिच्यात खूप चेंजेस झाले. म्हणजे टुवर्ड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आपला समाज ह्या क्रॉप कव्हरमुळे जाऊ शकतो, अरे वा. जर सगळ्यांनी त्याच्यात कामं केले तर. ओके, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने अगदी जिद्दीनं हो. आणि अगदी लक्षपूर्वक प्लास्टिकमध्ये का असं ना हो, चांगलं काम करायलाच केलं लागेल. पाहिजे. आणि ते जर कारण केलं, निसर्ग आपल्या हातात नाही. मागच्या वर्षी एल निनोमुळे पाऊस नव्हता, त्याच्यामुळे काय झालं, सगळ्यांना वाटलं की या वर्षी द्राक्ष बागा आनंदात निघतील. हां. पण या वर्षी जून पासूनच पावसाचा एवढा थैमान होता. ज्यांनी आज आमच्या गावची परिस्थिती सांगतो, आमच्या गावात मागच्या वर्षी कोणाकडेच क्रॉप कव्हर होतं, फक्त एक आमचा मित्र जयेश बधानेकडे आणि एक पप्पू बधाने यांच्याकडे क्रॉप कव्हर होतं. हो. त्यांची बाग चांगली अनिल निघाली. राणाकडे होतं. हो, अनिल खैरनार यांच्याकडे. पण ह्या वर्षी मागच्या वर्षीच सारखं जर आम्ही निष्काळजीपणा केला असता, मागच्या वर्षी सहजासहजी बागा आल्या आमच्या. बरोबर बरोबर. जर पाऊस नव्हता त्याच्यामुळे बागा सहजासहजी निघाल्या. पण ह्या वर्षी आम्ही जर निर्णय घेतला नसता तर आम्ही आज ह्या वर्षी 100% नुकसानामध्ये राहिलो असतो. 100% नुकसान राहिलं असतं द्राक्षात, काहीच हातात आलं नसतं जर क्रॉप कव्हर नसतं तर. मला सांगा, तुमच्या भागातील एवढे सगळे शेतकरी आहेत, सगळे आर्लीमध्ये घेतात, त्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल आणि काय आव्हान करू शकाल? सध्या असं आहे, जर आर्लीमध्ये आपल्याला बाग घ्यायचं असेल तर निसर्गाशी 2 हात करायलाच लागणार आहे. त्याला आपण चॅलेंज काही करू शकत नाही. बाग आपल्याला पावसातच छाटायचं आहे, पावसातच माल काढायचा आहे. आणि त्याच्यात जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर क्रॉप कव्हरशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि क्रॉप कव्हर टाकल्याने तुमचे नंबर ऑफ स्प्रेज, मेंटली जी हॅरॅसमेंट होते महत्त्वाची म्हणजे ती खूप बऱ्या प्रमाणात कमी होते. शेतकऱ्यांना हे महत्त्वाचं आहे. क्रॉप कव्हरला 1 टाईम पैसे जातील, ते पुढे 5-7 वर्ष लाईफ मिळणार आहे. पण जे तुम्हाला जे पॅनिक सिच्युएशन येतात ना, पोंग्यात घ्या, फ्लॉवरिंगमध्ये घ्या, अशा 2-3 स्टेजेस खूप येतात क्रिटिकल, की ज्या स्टेजेस बाग सोडून द्यायच्या अवस्थेत येतो. वर्षभर काम केलेलं असलं, पोंग्यात बाग जिरला तर पूर्ण वर्षाचं शेड्यूल तुमचं तिथंच सोडून द्यायला लागतं. ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करून जर निर्णय घ्यायचा असेल तर क्रॉप कव्हर बेस्ट आहे. आणि व्हाईट व्हरायटींसाठी तर वरदानच आहे क्रॉप कव्हर. धन्यवाद साहेब. आमच्या ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट LLP तर्फे ह्या सीझनसाठी आणि पुढच्या प्रत्येक येणाऱ्या सीझनसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.